नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सरकार विषारी दारू प्रकरणाची चौकशी करते. अवैध दारू उत्पादन पूर्णपणे बंद करण्याची गरज. गोव्यात बेकायदेशीर दारू निर्मितीला प्रोत्साहन नाही. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे असताना बोगस प्रमाणपत्र काढण्यात आलं. बाथरूमचा बहाणा करून सेटलमेंटनं उपोषण सोडवलं. जरांगे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी काम करतो. नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. नारपार नदीजोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा. नारपार नदीजोड प्रकल्पाचा पाहणी दौऱ्यादरम्यान दादा भुसे यांचा शेतकऱ्यांशी संवाद. जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याबद्दल आभार. जातीजातींमध्ये टोकाचा संघर्ष नको. मराठा समाजाला न्याय देण्यास सरकार कटिबद्ध. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला सगळे सोयरे अधिसूचनेनुसार कायदा लागू करा, आरक्षण द्या, अमोल खुळे यांची मागणी. बीडमध्ये आंदोलन. लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिला अपात्र. रोहिणी खडसे यांचा तीव्र निषेध. लाभार्थी महिलांना योजनेतून वगळलं, खडसेंचा आरोप. डोंबिवलीत क्रिकेट मैदानासाठी भाजप शिवसेना आक्रमक. खेळाडू सरावासाठी वापरत असलेल्या मैदानावर रेल्वेकडून काम सुरू. काही झालं तरी मैदान सोडणार नाही, रेल्वेचा इशारा. शिर्डीच्या साईचरणी 15 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोर पिसाच्या आकाराचा ब्रोच अर्पण. 76 ग्राम वजनाचा हिरेजडित ब्रोच असून नाव जाहीर न करण्याची साई भक्ताकडून विनंती. बीड लिंबा गणेश परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याची माहिती. मान्सूनपूर्व पावसामुळे शेती कामांना वेग. नांदेडमध्ये बँकेत तब्बल 85.81 लाखांचा सोन्याचा अपहार. कॅश मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल. दोघांनी संगनमत करून तारण ठेवलेल्या सोन्यात केलं अपहार. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एल एस मराठी, सत्याची नवी दिशा.